लग्नाच्या रात्री घर शांत होतं. सकाळपासून सुरू असलेला गोंधळ, हशा, रडणं, निरोप, मंगलाष्टकांचा आवाज सगळं आता थांबलं होतं. ती त्या नवीन घरात, नवीन नावाने, नवीन नात्यांमध्ये बसली होती. आरशात पाहताना तिला स्वतःच ओळखता येत नव्हतं. हातातल्या बांगड्या अजूनही जड वाटत होत्या. कपाळावरचं कुंकू जणू काही जबाबदारीचं ओझं झालं होतं. आजपासून मी कोण आहे, हा प्रश्न तिच्या मनात सतत घोळत होता. आईच्या घरात ती फक्त ती होती. इथे मात्र कोणाची सून, कोणाची वहिनी, कोणाची बायको. रात्री उशिरा सगळे झोपले. तोही थकून झोपला होता. ती मात्र जागीच होती, छताकडे पाहत. डोळ्यांतून नकळत पाणी वाहू लागलं. आई आत्ता काय करत असेल? बाबा झोपले असतील का? माझी खोली, माझं अंगण. पहिल्यांदाच तिला कळलं. घर सोडणं म्हणजे फक्त घर सोडणं नसतं, तर स्वतःचा एक भाग मागे ठेवणे असतं. डोळे कधी मिटले कळलंच नाही तिला. ती स्वप्नात होती, पण ते स्वप्न रंगीत नव्हतं, ते आठवणींचं होतं. ती लहान होती. आई स्वयंपाकघरात गाणं म्हणत होती. बाबा पेपर वाचत होते. ती अंगणात खेळत होती. आई म्हणाली, बाळा, मोठी होशील ना? एक दिवस तुझंही लग्न होईल. ती हसून म्हणाली, मी कुठे जाणार नाही, तुमच्याजवळच राहीन. आई हसली, पण डोळे पाणावले. स्वप्न बदललं. तीच ती, पण लग्नानंतरची. आईच्या दारात उभी होती, पण आत जाता येत नव्हतं. दार उघडं होतं, तरी पाय पुढे पडत नव्हते. आई आतून आवाज देत होती, ए ना गं, हे तुझंच घर आहे. पण कोणीतरी मागून म्हणालं, आता हे घर तुझं राहिलेलं नाही. तिचं काळीज दडपलं. दचकून तिची झोप उडाली. तिच्या कपाळावर घाम होता, डोळे ओले होते. तो जागा झाला. तिच्याकडे पाहून म्हणाला, काय झालं, वाईट स्वप्न पडलं का? ती काही बोलली नाही, फक्त मान हलवली. त्याने तिचा हात धरला. पहिल्यांदाच तो हात तिला आधार वाटला. हे घर नवीन आहे, माणसं नवीन आहेत, पण तू एकटी नाहीस, तो हळूच म्हणाला. तिला काहीतरी हलकं वाटलं. त्या दिवशी पहिल्यांदा ती स्वयंपाकघरात गेली. आईसारखी भाजी कापताना क्षणभर ती हरखून गेली. तिला जाणवलं, स्वप्न संपत नाहीत, ती फक्त बदलतात. आईबाबांचं घर मागे राहिलं होतं, पण त्यांनी दिलेले संस्कार, प्रेम, बळ ते तिच्यासोबतच होते. तिने स्वतःशी ठरवलं, मी इथे स्वतःला हरवणार नाही. मी नवीन नाती जपेन, पण माझी ओळखही जपेन. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांत तिला तिचं नवीन स्वप्न दिसत होतं. हे स्वप्न भीतीचं नव्हतं, तर आशेचं होतं. या कथेचा असा बोध आहे की लग्नानंतर स्त्रीचं पहिलं स्वप्न फक्त झोपेतलं नसतं, ते तिच्या संपूर्ण आयुष्याच्या नव्या प्रवासाची पहिली पायरी असते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.